तर एकदम खुसखुशीत अशी तर आपली त्या तांदळाची पापड तयार झालेली आहे. नमस्कार, योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण तांदळाच्या खिचिया पापड बनवणार आहोत. एकदम दुप्पट तिप्पट फुलणारी, मस्त अशी खुसखुशीत, तोंडात घालताच विरघळणारी अशी ही पापड आहे. तुम्ही बघू शकता की ती तळून मोठी झालेली आहे. अशी ही आज आपण तांदळाचे खिचिया पापड बनवणार आहोत. बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया. तर 1 किलो तांदळाच्या पिठाचे आपण खिचिया पापड बनवायला घेऊया. तर आपण तांदळाच्या खिचिया पापड करण्यासाठी बघा इथे कुकरचा डबा भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दळून. स्वच्छ 3 पाण्याने धुवून वाळवून हे पीठ जसं भाकरीसाठी दळतो तसे दळून घेतलेलं आहे. तर इथं टोपल्यामध्ये मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे. तर ह्या कुकरच्या डब्यातलं पीठ आपण टोपलीमध्ये काढून घेऊया आणि याच डब्याने पाणी घेऊया. आता 1 डबा भरून आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तर 1.5 डबा भरून आपण इथं पाणी घेणार आहोत. तर इथे बघू शकता 1 डबा भरून आपण कुकरचं पाणी घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये ओतून घेऊया. तर याच डब्याने अर्धा डबा भरून आपण पाणी घेतलेलं आहे. तर 1.5 डबे कुकरचे आपण पाणी घेतलेलं आहे. पाणी उकळायला ठेवूया. तर इथे बघा 2 चमचे आपण मीठ टाकणार आहोत. तर इथे ग्राममध्ये म्हणलं तर 20 ग्राम मीठ आणि 20 ग्राम पापड खार टाकायचं आहे 1 किलो तांदळाच्या पापडसाठी. तर इथे बघा आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर इथे बघा पाण्याला अशी थोडीशी उकळी येत आलेली आहे. तर 1 चमचाभर आपण यामध्ये जिरे टाकून घेऊया. फिरवून घेऊया थोडंसं. जिरेने अशी छान अशी चव येते पापडाला, त्यामुळे आपण इथे जिरे टाकलेलं आहे. तुम्हाला हवे असेल तर टाकू शकता किंवा नाही. तर इथे बघू शकता तुम्ही पाण्याला असं छान उकळी आलेली आहे. तर मस्त असं पाणी पण उकळलेलं आहे. तर आता मी काय करणार आहे, तर यामध्ये घातलेले जिरे चाळणीच्या साहाय्याने अशा प्रकारे काढून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर असंच ठेवू शकताय किंवा याची पावडर जिऱ्याची करून टाकू शकताय. तर अशा प्रकारे यातले मी जिरे काढून घेतलेले आहेत. पाणी असं छान उकळलेलं आहे, तर पाणी आपण काढून घेऊया. तर इथं बघा पीठ आहे तांदळाचं आपलं. तर यामध्ये मी चाळणी ठेवलेली आहे. तर या चाळणीने आपण सगळं जिरे यामध्ये काढून घेऊया. तर आता पीठ छान असं मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे पाणी ओतून घेतले की जसे गाठी होणार नाहीत भरपूर. गॅसवर पाणी गरम असताना पीठ टाकलं तर त्यामध्ये नीट फिरवायला पण येत नाही, त्यामुळे आपण इथं पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. राहिलेलं पण पाणी आपण यामध्ये ओतून घेऊया. तर पाणी गरम असल्यामुळे आपण चमच्याच्या सहाय्याने पीठ सर्व मिक्स करून घेत आहोत आणि छान असं मिक्स पण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कलर पण एकदम छान असा थोडासा हिरवट पिवळसर आलेला आहे. तर इथे बघा थंड पाणी घेतलेलं आहे. यामध्ये हात बुडवायचा, असा हात वरसर करायचा आणि पीठ छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हाताला जास्त चटका बसणार नाही. तर इथे बघा आपलं पीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे पिठाचा उंडा करून घ्यायचा आणि अशा प्रकारे होल पाडून घ्यायचं सर्व पिठांना. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व उंडे करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे चाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे उंडे ठेवून घेऊया. तर सगळं आपण ठेवून घेतलेलं आहे. तर इथं बघा पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपण आणि गरम पण झालेलं आहे. यावरती चाळणी ठेवून घेऊया.
चाळणी ठेवून घेतलेली आहे, यावरती झाकण ठेवून घेऊया आणि एक 20 ते 25 मिनिट आपण हे पीठ वाफवून घेऊया. मध्यम गॅसवरती 25 मिनिट आपण हे पीठ छान असं वाफवून घेऊया. तर इथे बघा आपले 25 मिनिट झालेले आहेत. गॅस बंद करूया. गॅस बंद करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपलं पीठ आपण वाफवून घेतलेलं आहे. गॅस खाली काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपण पीठ वाफवून घेतलेलं आहे. खूप गरम आहे. तर इथं बघू शकताय तुम्ही अशा प्रकारची मी कॅरी बॅग घेतलेली आहे पॉलिथिन. तर आता यामध्ये हा पिठाच्या तांदळाचा गोळा टाकून घेऊया. तर अशा प्रकारे आपण टाकून घेतलेला आहे, काढून घेतलेला आहे कॅरी बॅग मध्ये. तर इथे बघा लाटणं घेतलेलं आहे आणि लाटण्याच्या साह्याने अशा प्रकारे पीठ छान असं मळून घ्यायचं. जेणेकरून आपल्या पिठाच्या गाठी होणार नाही. तर तुम्ही बघू शकता. तर इथं तुम्ही बघू शकता सगळं पीठ यामध्ये काढून आपण मळून घेत आहोत. अशा प्रकारे केले तर अजिबात असं गाठी होत नाही. तुम्ही बघू शकता. तर इथे बघा मोठा असा पोलपाट घेतलेला आहे मी. तर या पोलपाटला थोडंसं तेल लावून घेत आहे. जास्त नाही लावायचं, इतकंच लावायचं आहे थोडंसं. तर आता यावरती हे मळून घेतलेलं पीठ कॅरी बॅग मधलं काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान आपलं पीठ इथं तयार झालेलं आहे आणि छान असं मळून घेऊया. हाताला पोळतंय. तर तुम्ही बघू शकता किती लाल असे हात झालेले आहेत. पीठ गरम गरमच आहे तरी पण आपल्याला इथं मळायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ असं छान मळून झालेलं आहे आणि त्यातला एक छोटासा गोळा काढून आपण इथं घेतलेला आहे. तर पाट्यावरती छान मळून असं त्याचा रोल तयार करून घ्यायचा आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण कट करून घेत आहोत. तुम्ही हवं त्या आकाराचे लहान मोठे साईज करू शकताय. तर मी अशा प्रकारे इथं तांदळाच्या पिठाचे गोळे तयार केलेले आहेत आणि आता आपण पापड लाटायला घेऊया. तर इथं बघा छोटासा गोळा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अजिबात हाताला चिकटत नाही. अशा प्रकारे गोल करायचा. इथे घेतलेली आहे बघा पॉलिथिन. तर इथं सुरुवातीलाच फक्त तेल लावून घ्यायचं कॅरी बॅगला, थोडंसं पुसून घ्यायचं हाताने. तर इथे बघा आपण पिठाचा गोळा घेतलेला आहे. त्यावरती कॅरी बॅगवरती पिठाचा गोळा ठेवायचा आणि त्यावरती कॅरी बॅग ठेवायची. अशा प्रकारचं ताट घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने असं फक्त थोडंसं प्रेस करायचं. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान असं तयार झालेलं आहे. तर त्यावरती आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने हलक्या हाताने थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय. तर अशा प्रकारे मी हा गोळा पसरवून घेत आहे. जास्त दाब द्यायचा नाही, हलक्याच हाताने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय किती मस्त इथं आपला तांदळाचा पापड तयार झालेला आहे. तर याला वाळवायला टाकूया आपण आता उन्हाला. तर इथं पॉलिथिन आतरलेली आहे. तुम्ही बघू शकताय अजिबात पॉलिथिनला इथं तेल वगैरे आपण काही लावलेलं नाही. उन्हात असंच सुकवायला ठेवूया. बाकीचे असंच पापड करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता असंच हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे ताटाच्या साहाय्याने आणि लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त इथं आपण पापड लाटून घेतलेली आहे आणि अजिबात कॅरी बॅगला चिकटलेली नाही आणि मस्त इथं आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे सर्व पापड आपण आता तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकताय.
तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पापड सुकायला टाकलेले आहेत आणि सुकल्यानंतर त्याच्या कडाच्या काटा आपोआप सुटतात, तुम्ही बघू शकताय. आणि पलटून घ्यायचं. अशा प्रकारे पलटून घेतलेले आहे बघा, म्हणजे दोन्ही बाजूने आपली पापड पटकन अशी वाळून जाईल. तर इथे बघू शकताय तुम्ही किती मस्त कडक अशा इथं आपले पापड वाळलेले आहेत आणि छान असे निघालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि अजिबात इथं आपली पापड असं म्हणजे तुकडे वगैरे काही झालेले नाही. आपूटच्या आपूट अक्षरशः इथं आपले पापड निघालेले आहेत, तयार झालेले आहेत. आवाज पण बघू शकताय तुम्ही. तर अशा प्रकारे आपण तांदळाचे खिचिया पापड तयार केलेले आहेत, तुम्ही बघू शकता किती असे कडक उन्हात वाळलेले आहेत. तर तुम्हाला हे पापड मी तळून दाखवते. तर इथे बघा आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. तर इथं घेतलेले आहे पापड, चिमट्यामध्ये लावलेले आहे. तर आता आपण तेलात टाकूया. तर तुम्ही बघू शकताय आपली पापड कितपत होती आणि केवढी अशी मोठी झालेली आहे तळून. तर हे पण पापड बघा. अगदी कढई भरून अशी पापड तयार झालेली आहे. त्यामुळे कढईत बसत नाही म्हणून मी इथं मोठी कढई घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय. पापड किती छोटा टाकला होता अशा प्रकारचा आणि तिप्पट अशी आपली इथं पापड फुललेली आहे. तर अशा प्रकारे बघा आपण तांदळाच्या पापड तळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकताय किती मोठी अशी इथं पापड तळून तयार झालेली आहे आणि मस्त असं पांढरे शुभ्र पण झालेली आहे. तर हा पापड बघा आणि याची साईज बघा तुम्ही. तर दुप्पट तिप्पट अशी आपली इथं तांदळाची पापड तळून झालेली आहे आणि मस्त अशी मोठी पण झालेली आहे. तर एकदम खुसखुशीत अशी इथं आपली इथं तांदळाची पापड तयार झालेली आहे. तर आजची तांदळाची पापडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बनवून बघा, साध्या सोप्या पद्धतीनं बनवलेलं आहे. धन्यवाद.